नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे मोनिका आणि माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज मी सांगणार आहे लाडक्या बहिणीच्या KYC बद्दल. मागे दिवाळीच्या आधी eKYCचे फॉर्म चालू झाले होते. त्यावेळी काही महिलांनी eKYC केली आणि त्यानंतर त्यांना पैसे येणं बंद झालं. तर यावेळी परत तुम्हाला eKYC करण्याची दुसरी संधी मिळाली आहे. कारण आता 31 मार्चपर्यंत तुम्ही eKYC करू शकता. पण ही KYC सगळ्याच महिला करू शकत नाहीत. ही KYC फक्त त्याच महिला करू शकतात ज्यांनी दिवाळीच्या आधीची eKYC पूर्ण केली होती आणि त्यात काही चूक झाली असेल तर तुम्ही नवीन पुन्हा एक वेळा eKYC करू शकता. पण जर तुम्ही पहिल्या वेळी eKYC केली नव्हती तर तुम्हाला आता eKYC करता येणार नाही आणि तुम्ही आता eKYC करायला गेलात तर तुम्हाला असं लिहून येईल. ही eKYC करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही eKYC करू शकता. अशाच प्रकारच्या आणखीन नवीन व्हिडिओ पाहण्याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.